माझे नाव अजय. मी एका किराणा दुकानावर काम करत होतो आणि त्याच दुकानात माझ्या शेजारील अंजली भाभी व आशा काकू या दुकानाच्या गोदामात ठेवलेला माल जसे की डाळी, तांदूळ, गहू असे अनेक खाद्यवस्तू साफ व स्वच्छ करून त्यांना पॅकिंग करायचे काम करायचे. आम्ही तिघही एकाच वस्तीत राहायचो आणि सर्वांच्या घराची परिस्थिती अगदी गरिबीची होती. एक दिवस पण काम बुडाले तर दुसऱ्या दिवशी पैसे न मिळाल्यामुळे घरच्यांचे खायचे वांदे होत असे. त्यातली अंजली बाबी ही दुसऱ्या राज्यातील राहणारी होती, पण ती या ठिकाणी मागील 15 वर्षापासून राहत होती. 2 वर्षापूर्वीच तिच्या नवऱ्याचे कॅन्सरच्या आजारामुळे निधन झाले होते. घरात 2 लहान मुलांच्या उदरनिर्वाहासाठी तिला दररोज काम करणे गरजेचेच होते, कारण जेवढी पण जमापुंजी तिच्या नवऱ्याने कमवली होती त्यांनी तिच्या उपचारासाठीच संपवली होती. आणि दुसरीकडे आशा काकू व तिचा नवरा हे दोघंही काम करून आपल्या संसारात मस्त होते. अंजली भाभी ही दिसायला खूपच सुंदर होती, म्हणून मला ती खूप आवडायची. बोलायला अगदी गोड होती, पण मराठी तिला जमत नव्हते आणि हिंदीत मात्र अशी बोलायची केव्हा केव्हा तिचे शब्दही मला कळत नव्हते. मग एके दिवशी बुधवारी आमच्या घराच्या नळाला पाणी आले होते. दर बुधवारी आमची दुकान बंद असायची. आमचे आणि अंजली भाभीचे नळाचे कनेक्शन हे घराच्या मागच्या बाजूला होते आणि त्याच ठिकाणी 2 गावात फिरणारे बैल, त्याला आपण आपल्या भाषेत सांड म्हणतो, त्यांच्यात भयंकर हाणामारी सुरू होती. ते दोघंही एकमेकांना ढकलत अंजली भाभीच्या नळाला ठोकले गेले. त्यामुळे भाभींचा नळ हा PVC पाईपाचा असल्यामुळे तो जागीच तुटून खाली पडला आणि पाणी असेच वाया जाऊ लागले. म्हणून ते सांगण्यासाठी मी मागूनच अंजली भाभीच्या घरात शिरलो. तेव्हा मला त्यांच्या घरातून 2 बायकांचा कुजबूज करण्याचा आवाज ऐकू येत होता. मग मी अंजली भाभींना आवाज न देता त्या कोणत्या विषयावर बोलत होत्या हे ऐकू लागलो. त्यांच्यासोबत आशा काकूही होत्या. त्या भाभीला म्हणाल्या, अंजली, मैं कल से काम छोड़ दूंगी. इतने कम मजूरी में बहुत ज़्यादा काम करवाता है अपना मालिक. इतने कम पैसे में हमारे घर का किराना भी पूरा नहीं होता. तेव्हा अंजली भाभी म्हणाली, मगर दीदी, आप काम छोड़ दोगी तो भैया पर काफ़ी लोड आ जाएगा. फिर घर चलाने में आप दोनों को काफ़ी दिक्कत हो जाएगी. तेव्हा आशा काकू म्हणाली, काम छोड़ दूंगी तो पैसा आना बंद नहीं होगा, बल्कि हम जितना कमाते हैं उसका 3 गुना पैसा मेरे पास आएगा. तेव्हा अंजली भाभी म्हणाली, मगर दीदी कैसे? तेव्हा काकू भाभीला म्हणाली, अब मेरी बात ध्यान से सुनना. हमारे दुकान मालिक के बगल वाली जो इलेक्ट्रिक शॉप का दुकान का मालिक है ना, उसको मैंने मेरे जाल में फंसाया है. जैसे ही तुम्हारे भाई साहब काम पर जाएंगे, उसके बाद उसे मैं घर बुलाकर उसको अपने तरीके से खुश करके वो मुझे पैसे देने वाला है. तेव्हा अंजली भाभी काकूला म्हणाली, मगर दीदी, इसमें काफ़ी रिस्क है. अगर मोहल्ले में किसी को पता चल गया तो बहुत गड़बड़ हो जाएगी. तेव्हा काकू म्हणाली, अंजली, मैं अपने तरीके से सब संभाल लूँगी. ऐसे भी अपने हालात इतने ख़राब है, बिना पैसे का अपना काम चल ही नहीं सकता. और थोड़ा ज़्यादा पैसा आ जाएगा तो हमारी ज़रूरतें भी पूरी हो जाएंगी. एवढं बोलून आशा काकू त्या ठिकाणाहून निघून गेल्या आणि अंजली भाभी तिथंच बसून डोक्याला हात लावून विचार करत राहिल्या. मग थोड्याच वेळात मी पण अंजली भाभीला जोरात त्यांच्याच घरातून आवाज दिला आणि म्हणालो, भाभी, जल्दी चलो, नहीं तो पानी खत्म हो जाएगा, क्योंकि आपके पानी के नल को सांड ने तोड़ दिया है. हे भगवान, एक और नया खर्चा बढ़ गया. कैसे हुआ आ जाइए. तेव्हा मी भाभीला म्हणालो, डरो मत भाभी, मैं हूं ना, अभी ठीक करके देता हूँ. मग मी पण यूट्यूबमध्ये खूपच जुगाडवाले व्हिडिओ पाहिले होते. एका बॉटलच्या झाकणाला पाईपा एवढे होल करून त्यात उलटी बॉटल फिट करून मी त्या पाईपला लॉक केले. आता जेव्हा पण नळ येतील तेव्हा भाभीला फक्त वरतून बॉटल काढावी लागेल आणि त्यानंतर ते पाणी भरू शकतील. भाभींच्या डोक्यात आशा काकूने सांगितलेलेच विचार फिरत होते. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा भाभी दुकानात एकटी आली तेव्हा मी त्यांना मुद्दामून विचारले, अरे भाभी, आज आप अकेली ही आई, आशा काकू कहाँ है?
उनको आने में देर होगी क्या? तेव्हा भाभी मला म्हणाली, अजय, अब आशा दीदी काम पर नहीं आएगी, उन्होंने नया काम ढूंढ लिया है. मग भाभी जेव्हा काम संपवून घरी जात होती तेव्हा त्यांची नजर आशा काकूंच्या घराकडे गेली. आशा काकू आणि तो दुकानदार घराबाहेर उभे राहून एकमेकांशी बोलत होते आणि काकूंच्या हातात पैशांची गड्डी पाहून अंजली भाभीचे डोके चक्रावले. मग त्यांना पण काहीतरी आशा काकूंसारखं वेगळं करायची युक्ती सुचली. मग तेव्हाच ते आमच्या मोहल्ल्यात असलेल्या एका मेडिकल स्टोअरवर गेल्या. तो मुलगा भाभीला चांगलाच ओळखत होता. त्याचे नाव आकाश होते. भाभीने त्याच्याकडून पॉवरची गोळी मागितली. आकाशने भाभीकडे आश्चर्याने पाहिले. त्यालाही माहिती होते की या बाईचा नवरा अगोदरच मेलेला आहे. मग ही बाई ही गोळी कोणासाठी घेत असावी? भाभीने आकाशकडे पाहून एक सुंदर गालातल्या गालात स्माईल दिली आणि सलग 2 दिवस भाभी आकाशच्या दुकानावर जाऊन ती गोळी विकत घेत राहिली. मग एके दिवशी आकाश भाभीला म्हणाला, अरे भाभी, यह गोली आप किसके लिए लेती हो? इसको हर दिन लेने से शरीर पर गलत असर हो सकता है. तेव्हा भाभी आकाशला म्हणाली, अरे ये गोली तो मैं तुम्हारे लिए इकट्ठा करके रख रही हूँ ताकि मैं जब भी तुम्हें बुलाऊं तो तुम्हें और ताकत आ सके. तेव्हा आकाश भाभीला म्हणाला, मैं कुछ समझा नहीं भाभी, आप क्या करना चाहती हो? तेव्हा भाभी त्याला म्हणाली, देखो, तुम अभी कुंवारे हो और मैं तुम्हारी अंदरूनी इच्छाएं समझ सकती हूँ. क्या तुम मेरे साथ भर भर के प्यार कर सकते हो क्या? आकाश मोठे डोळे करूनच भाभीकडे पाहू लागला. स्वतः संधी त्याच्या दारात चालून आली होती. तो त्या गोष्टीला नाही म्हणू शकलाच नाही. मग त्याने त्याचा नंबर भाभीला दिला आणि ती त्याला म्हणाली, मगर इसके बदले में तुम्हें मुझे कुछ ज़्यादा ही पैसे देने होंगे. तेव्हा तो भाभीला ठीक आहे म्हणाला. या गोष्टीची आमच्या मोहल्ल्यात कोणालाच कानोकान खबरही नव्हती. आता भाभीने किराणा दुकानावर काम करणेही बंद केले. तेव्हा मालक मला म्हणाला, अरे अजय, अपने यहाँ जो 2 औरतें काम पर आती थी, अभी वो क्यों नहीं आ रही है? उनके घर जाके पूछो, हम उनकी तनख्वाह और बढ़ा देंगे. तेव्हा मी मालकाला म्हणालो, शेठ जी, जब मैं शाम को घर जाऊंगा तब उनको बता दूंगा. मग संध्याकाळी मी जेव्हा कामावरून घरी आलो तेव्हा माझ्या घराच्या दारासमोर एक अशी फुग्यासारखी वस्तू पडलेली पाहून मी चकितच झालो. मग मी ओरडून मोहल्ल्यावाल्यांना वाईट बोलू लागलो आणि ती वस्तू मी पायाने गटारीत फेकून घरात आलो. मग सलग 2-3 दिवस तीच वस्तू माझ्या दारासमोर केव्हा एक फुगा तर केव्हा केव्हा 2 फुगे आढळू लागले. मग मला आशा काकूंचे बोलणे आठवले. तो व्यवसाय अंजली भाभीने पैसे कमवण्यासाठी सुरू तर केला नसावा ना. मग दुसऱ्या दिवशी मी मालकाशी खोटं बोलून अर्ध्या दिवसाची सुट्टी टाकून घरी आलो. पण भाभीच्या घराला कुलूप होते. ती बरोबर 4 वाजेला घरी आली आणि त्याच वेळी मी पण घरातून बाहेर आलो. आमच्या दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. तेव्हा भाभी मला म्हणाली, अरे अजय, आज काम पर नहीं गए क्या? तेव्हा मी तिला म्हणालो, भाभी, काम पर गया था मगर आज शरीर में काफ़ी दर्द हो रहा था, इसलिए आधे दिन की छुट्टी डाल दी. आपने भी कोई नया काम ढूंढ लिया है शायद, वही से आ रही हो ना? तेव्हा भाभी मला म्हणाली, हां, वही से आ रही हो. मग 2 दिवस गेल्यानंतर परत संध्याकाळी एक फुगा माझ्या दारासमोर पडलेला दिसला. कोणीतरी मुद्दामून आपल्याशी मजाक करत असावे असे मला वाटत होते. मग मी आता 3 दिवसाची सुट्टी टाकली आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजेला मला बुलेट गाडीचा माझ्या घराजवळ थांबण्याचा आवाज आला. मी उठून खिडकीजवळ आलो आणि बाहेर पाहिले तेव्हा मेडिकलवाला आकाश अंगणात उभा राहून अंगावर स्प्रे करत होता आणि तो सरळ भाभीच्या घरात घुसला. मग मी वेळ वाया न घालवता भाभीच्या मागच्या दारातून घुसून घरात प्रवेश केला. भाभी व आकाश हे दोघंही पुढच्याच घरात असलेल्या बेडवर बसलेले होते. मग आकाश हळूहळू अंजली भाभीच्या अगदी चिटकून बसला
आणि त्याने दोघंही हातात अंजली भाभीचा चेहरा पकडला आणि भाभीने लगेचच त्याच्या शेतातील उसाला तो फुगा लावला. आता त्या दोघांनीही एकमेकांच्या ओठांचा रस चाखायला सुरुवात केली. तब्बल 15 मिनिटापर्यंत ते दोघं तशाच अवस्थेत होते. मग आकाशने हळूहळू भाभीच्या ब्लाऊजचे हुक उघडवून भरभरून प्रेम केले. आकाशने धक्के मारून मारून भाभीची गाडी सुरू ठेवली. मग एका तासांनी त्या दोघांची गाडी थंड झाली आणि आकाशने ती गाडी सर्व्हिसिंग केल्यानंतर भाभीला भरपूर पैसे दिले. त्यानंतर आकाशने तोच फुगा परत माझ्या दारासमोर टाकून तो निघाला. पण इकडे भाभीची आतली सुंदरता पाहून मी चक्रावूनच गेलो. किती सुंदर दिसते भाभी. पण जेव्हा आकाश आणि भाभी सोबत भरभरून प्रेम करत होते तेव्हा माझ्याही आतल्या मनात खूप वेगाने आग भाभींसाठी तळमळत होती. मलाही जर भाभींसोबत असं प्रेम करायला मिळालं तर किती मज्जा येईल ना. मग मी त्या ठिकाणाहून निघून सरळ घरी आलो आणि रात्रीला 10 वाजेला मला त्याच बुलेट गाडीचा आवाज आला. आता आकाश एकटा नव्हता, त्याच्यासोबत अजून एक जण होता. त्यांना व्यवस्थित उभेही राहता येत नव्हते. मग ते दोघंही भाभीच्या घरात गेले आणि मी पण मागच्या दारातून प्रवेश करून आत आलो. त्या दोघांनी भाभींना मनापासून भरभरून प्रेम दिले. पण त्यातला जो आकाशचा मित्र होता त्याची भाभीच्या घरातून जायची इच्छाच होत नव्हती. तो त्यांना पैसे द्यायलाही तयार होत नव्हता. त्याच्या हातात जो फुगा होता तो त्याने भाभींच्या अंगावर फेकला. त्यामुळे भाभीला खूपच संताप आला. मग भाभीने त्याला खूप जोराचा धक्का दिला आणि तो दाराला जाऊन ठोकावला. त्याला खूपच दुखापत झाली होती. मलाही काही करता येत नव्हते. मग मी त्या ठिकाणी उभा राहून सर्व पाहत होतो. आकाशही त्याच्या मित्राला आवरत होता, पण तो पूर्णपणे नशेत असल्यामुळे त्याला कंट्रोल करणे सहज होत नव्हते. मग शेवटी आकाशला त्याच्यावर खूपच संताप आला होता. कारण आकाशची दुकान ह्याच मोहल्ल्यात असल्यामुळे लोकांना जर कळाले रात्रीच्या वेळेस हे एका विधवा बाईच्या घरात काय करतात, ही तर खूपच मोठी बोंबाबोंब होऊन नावाचीही बदनामी होईल. आकाशने त्याच्या मित्राचे तोंड त्याच्या हाताने दाबून ठेवले. खूपच वेळ झाल्यानंतर त्याचा मित्र काहीही हालचाल करत नव्हता. तो बेशुद्ध झाला की गेला हेही समजत नव्हते. आकाशही खूप घाबरला होता. तेवढ्यात मागच्या खोलीतून मी त्यांच्यासमोर येऊन उभा राहतो. मला पाहिल्यावर भाभी घाबरून आपली साडी अगोदर व्यवस्थित करते. ती मला म्हणते, अजय तुम यहाँ? तेव्हा मी भाभीला म्हणालो, आपके घर से इतने शोर शराबे की आवाज़ आ रही थी, इसलिए मुझे यहाँ आना पड़ा. आकाश, पहिले इसे तुम अस्पताल ले जाओ. भाभी दरवाजा खोलो. मग आकाश आणि त्याचा मित्र हा बाहेर येऊन सरळ दवाखान्यात जातात आणि मी पण भाभीला काही न बोलता माझ्या घरी येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी भाभी माझ्या घरी येते आणि म्हणते, अजय यह बात किसी को मत बताना, नहीं तो मेरी इज्जत का पंचनामा हो जाएगा. तेव्हा मी भाभीला म्हणालो, मगर भाभी इतना अच्छा काम छोड़ के आपको ये काम करने की ज़रूरत क्यों पड़ी? भाभी रड़त होती. अरे भाभी, अभी रोने से क्या फ़ायदा, सब काम तो पैसे के लिए हो रहा था ना. तेव्हा भाभी मला म्हणाली, अजय अभी आप कुंवारे हैं इसलिए मुझ पर गुस्सा कर रहे हो. अगर ऐसा ही वाकया आप गुजर जाने के बाद आपके बीबी पर आता तो उसके सपने में जाकर आप यही पूछते ना, तब भी वो मैं जो बता रही हूँ वही बताती. बिना पति के औरत की ज़िंदगी नर्क हो जाती है और उसमें अगर इस तरह की गरीबी हो तो और भी वो बुरी तरह से टूट जाती है. ना घर में खाने के लिए सामान है, ना परवरिश करने के लिए पैसा. इसलिए मुझे यह कदम उठाना पड़ा. मुझे कोई मेरे शरीर दिखावे का शौक नहीं है अजय, मगर 2 पैसे मेरे पास ज़्यादा आ जाते हैं तो मैं भी मेरे बच्चों को अच्छे कपड़े और अच्छा खाना खिला सकती हूँ. इसमें कोई बुरी बात नहीं है. ये तो हर माँ बाप की ख्वाहिश होती है कि जो उस पर बीती है वही स्थिती उसके बच्चों पर ना आए. तेव्हा मी भाभीला म्हणालो, मगर भाभी
मेहनत की रोटी भले ही कम पैसे से मिलती हो, वो आखिर मेहनत की होती है और उसमें सुकून और शांति भी मिलती है। ऐसा काम तो डर डर के किया जाता है जो आपने चुना था। कल से आप हमारी किराने दुकान पर ही आओ, मालिक आपकी पगार बढ़ाने देने वाला है। तेव्हा भाभी मला म्हणाली, मैं समझ गई अजय, मुझसे गलती हुई है। ज़्यादा ही पैसे कमाने के चक्कर में मैं अपने आप का अस्तित्व भूल गई थी। आइंदा ऐसी गलती अब मुझसे नाही होगी. भाभीला खूपच पश्चाताप होत होता. एवढं बोलून ती तिच्या घरी परत जाते. मग दुसऱ्या दिवशी मी आईला भाभीच्याही नाश्ता करायला सांगितला. आता सहसा मी भाभीच्या घरात मागच्याच दारून जायचो. कारण समोरून कोणी पाहिले तर लोक विनाकारण शक घेतात. एका विधवा बाईच्या घरात एवढ्या सकाळी कशासाठी गेला असावा असे. भाभीचे मागचे दार हे तुटके होते. जर त्याला आतूनही कडी लावली तरी त्याच्यावर थाप मारल्याने ती कडी खाली सटकून दार आतल्या बाजूने सहज उघडायचा. मी जेव्हा नाश्त्याचा डबा घेऊन घरात घुसलो तेव्हा भाभी ही पुढच्या रूममध्ये आंघोळ करूनच साडी घालत होती. तिची आतली सुंदरता पाहून माझे डोळेच चक्रावले. असं वाटत होते की आत्ताच भाभीला मिठीत घेऊन त्यांच्या ओठांवर ओठ टिकवावे. भाभीचा काळा ब्राही खूपच मस्त दिसत होता. त्यांना मग मी तिथूनच भाभींना आवाज दिला आणि म्हणालो, भाभी ये लो गरमागरम नाश्ता. बच्चे चले गए क्या स्कूल में? हाँ, वो तो सुबह ही 7 बजे निकल जाते हैं और इसकी क्या जरूरत थी अजय, बना लेती तयार होने के बाद. पण भाभीच्या साडीचा पदर अजूनही खालीच होता. त्या तशाच अवस्थेत माझ्याशी बोलत होता. मग नाश्ता देऊन मी घरी आलो. माझ्या डोळ्यासमोर भाभींचे चित्र फिरू लागले होते. मग संध्याकाळी मी परत भाभीला भेटण्यासाठी त्यांच्या घरी आलो. तेव्हा भाभी त्यांच्या मुलांची कपडे सुई दोऱ्याने शिवत होती. मग मला पाहून भाभी म्हणाली, अरे अजय, आओ बैठो मेरे पास, कुछ काम था क्या मुझसे? त्यावर मी भाभीला म्हणालो, नहीं भाभी, कुछ काम नहीं था, मगर कल से काम पर जरूर आना यही बताने आया था. और अजय, आजकल तुम मेरे पास काफ़ी आने जाने लगे हो. क्या तुम्हें भी मुझसे वो वाला प्यार हो गया है क्या? क्योंकि एक दो बार तुमने भी मुझे ऐसी हालत में देखा है. तेव्हा मी भाभीला म्हणालो, भाभी आप मुझे काफ़ी अच्छी लगती हो. जब तुम दुकान पर काम करने आई थी तब से मैं तुमको चाहता हूँ, मगर मौका ही नहीं मिला आपसे बात करने का. तेव्हा भाभी मला म्हणाली, ऐसी क्या खास बात तुमने मुझ में देखी जो मैं तुम्हें अच्छी लगने लगी. त्यावर मी भाभीला म्हणालो, आपकी सुंदरता और आपका शांत स्वभाव, यह सब मुझे तुम्हारी ओर आकर्षित करने लगा है. एक तरह से मुझे तुमसे प्यार हो गया है भाभी. तेव्हा भाभी मला म्हणाली, अजय, तुम भी मुझे काफ़ी अच्छे लगने लगे हो. अभी इस समय मेरे मन में जो चल रहा है वो भी तुम्हारे भी मन में चल रहा है क्या? तेव्हा मी भाभीला म्हणालो, भाभी मेरे मन में आपके लिए बहुत कुछ चल रहा है, मगर आप किसकी बात कर रहे हो वो समझ में नहीं आ रहा है. तेवढ्यात भाभीने त्यांचा एक हात माझ्या मांडीवर ठेवला आणि मला डोळे लावायला लावले. माझे अंग थरथरायला लागले होते. शरीरात ताप आल्यासारखे वाटत होते. तेव्हाच अचानक मलाही भाभींचे गरम श्वास माझ्या चेहऱ्यावर स्पर्श झाल्यासारखे वाटले. मग मी डोळे उघडून पाहिले तेव्हा भाभींचे ओठ माझ्या ओठांसमोरच होते आणि त्यांचा एक हात माझे शर्टचं बटन उघडण्यात व्यस्त होते. बटन उघडताना भाभींचा हात माझ्या त्या ठिकाणी स्पर्श झाला आणि मी वेळ वाया न घालवता लागलीच माझे ओठ भाभींच्या ओठांवर टिकवले. तब्बल 1 तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाखत राहिलो. माझ्या आयुष्यातील हा प्रथमच प्रसंग असल्यामुळे मला खूपच आनंद येत होता. मग मी व भाभी संध्याकाळी मुले घरी येईपर्यंत एकमेकांशी भरभरून प्रेम करत राहिलो. तेव्हा भाभी मला म्हणाली, अजय, आज तक मैंने बहुत आदमी देखे, मगर तुम्हारे जैसा कड़क और हार्ड आदमी मैंने पहली बार देखा. आता भाभी दिवसाला व रात्रीला कपडे न घालता झोपू लागली होती, कारण ती फक्त माझी येण्याचीच वाट पाहायला लागली होती.
आता आम्ही सोबतच कामालाही जाऊ लागलो होतो आणि जेव्हा कामावरून घरी आल्यावर वेळ मिळायचा तेव्हा आम्ही एकमेकांशी भरभरून प्रेम करायचो. अशा प्रकारे जेव्हापासून मी भाभीला चुकीच्या मार्गाने भटकण्यापासून सावध केले, तेव्हापासून भाभी फक्त माझ्याच विचारात असायची. आता आम्ही एकमेकांशीही लग्न केले होते, कारण आमची परिस्थिती फार गरिबीची असल्याने मलाही कोणी मुलगी देणार नव्हते. म्हणून घरच्यांनीही लगेचच लग्नासाठी परवानगी दिली. आता भाभी माझी बायको म्हणून माझ्या संसारात आनंदाने जीवन व्यतीत करत आहे.